सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डॉक्टर भूषण गवई यांच्यावर नुकत्याच झालेल्या बोटफेक हल्ल्याच्या निषेधार्थ दर्यापूर तालुका काँग्रेस कमिटीने मौन आंदोलन केले। दर्यापूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुधाकर पाटील भारसाकडे यांच्या सूचनेनुसार हे आंदोलन करण्यात आले। यावेळी अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे यांच्यासह शहर व परिसरातील काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। या घटनेचा निषेध व्यक्त करत हल्लेखोर वकिलावर तातडीने कठोर कायदेशीर कारवाई करावी या मागणीसाठी एसडीओ आणि तहसीलदार यांना निवेदन सादर करण्यात आले। खासदार बळवंत वानखडे यांनी या घटनेला संपूर्ण न्याय व्यवस्थेवरील आक्रमण असल्याचे म्हटले। हल्लेखोरांवर कठोर शिक्षा होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा काँग्रेसने दिला आहे। सर्वप्रथम तर दर्यापूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं शहर आणि तालुकाच्या वतीनं या घटनेचा आम्ही सर्व पदाधिकारी जाहीर निषेध करतो। देशाच्या इतिहासात ही पहिलीच घटना असेल की देशाचे सर्वोच्च न्यायमूर्ती यांच्यावर हा भ्याड हल्ला झाला, तो तसा प्रयत्न झाला। परंतु या निमित्तानं एक गोष्ट अधोरेखित होते की जी मनोवादी प्रवृत्ती आहे ती पुन्हा डोकं वर काढण्याची मानसिकतेत आहे। अशा भ्याड हल्ल्यानं भूषणजी गवई साहेब हे घाबरणार नाहीतच, ते खऱ्या अर्थानं लोकशाहीचं जे काही रक्षण आहे, भारतीय राज्यघटनेचं रक्षण आहे, ते रक्षण करण्यासाठी सज्ज आहेत। त्यामुळे अशा घटनांना ते भिणार नाहीतच, परंतु असा जो प्रकार आहे तो त्यांना धमकवण्याचा प्रकार हा येणाऱ्या काळात जनता सहन करणार नाही एवढं मात्र या निमित्तानं निश्चित आहे। या निमित्तानं दर्यापूर तालुक्याच्या काँग्रेस कमिटीच्या वतीनं हा मूकवरच्या काढून निषेध आज नोंदवण्यात येत आहे। दादा, भूषण सर गवई यांनी हल्ला करायला कुठलीही कारवाई करू नका असे त्यांनी सांगितले, मात्र प्रशासन अजूनही झोपेत असल्याचं आपल्याला दिसत आहे। यावर काय? गवई साहेबांचा तो मनाचा मोठेपणा आहे, कारण त्यांचे वडील जे आहेत आदरणीय दादासाहेब दिवंगत आदरणीय दादासाहेब गवई हे सुद्धा मोठ्या मनाचे होते, कुठल्याही गोष्टीला ते माफ करत होते। त्याच पद्धतीनं भूषण साहेब यांनी सुद्धा त्या जो काही इसम आहे विक्षिप्त त्या इसमाला त्यांनी माफ केलेला आहे। भाऊ, हे जे आंदोलन आहे फक्त आपल्या अमरावती जिल्ह्यातच आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काँग्रेसतर्फे चालू? महाराष्ट्रातच प्रत्येक ठिकाणीच प्रत्येक माणूस यासाठी पेटून उठलेला आहे, परंतु तो शांततेनं निषेध झाला पाहिजे ही आमची भावना असल्यामुळे आम्ही मूक मोर्चाच्या वतीनं हा निषेध नोंदवला। गजानन देशमुख, विदर्भ न्यूज, दर्यापूर।